मला काय कल्पना नाही नेमकी आज मराठा समाजाच्या बद्दल मुख्यमंत्री बोलणार आहेत काय नाही। माझं एक थोडं काम होतं एका मंत्री महोदयांच्याकडे म्हणून मी आलो आहे। पण जर चर्चा होत असेल तर आनंदच आहे, स्वागतच आहे। माझं इतकंच म्हणणं आहे की या गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे। हा मराठा समाजाचा विषय ऐरणीवर आलेला आहे। कालसुद्धा दिल्लीमध्ये सर्व खासदारांना घेऊन कशा पद्धतीने आरक्षण टिकवता येईल या दृष्टिकोनातून ते सगळं संभाषण झालेले, त्या पद्धतीची बैठकसुद्धा झालेली आहे। आणि म्हणून मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुद्धा व्यवस्थित पावलं टाकावेत जेणेकरून हे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल। जातनिहाय जनगणनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण माझा पूर्ण सपोर्ट आहे। ज्या पद्धतीने बिहारचं जातगणनिहाय पंढरपूरमधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना। दसरा व दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने, 1 ग्रॅम फॉर्मिंग दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा। ऑफर कालावधी 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर। सर्व दागिने 22 कॅरेट व 24 कॅरेट HUID हॉलमार्क प्रमाणित। ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर 10% सूट। आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स, संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर, आरबूज मेन्शन, स्टेशन रोड, पंढरपूर। प्रोफायटर सोमनाथ अवताडे। मोबाईल नंबर 860598 7643 82 37 87 99 50 झालेली आहे। त्या पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे, इतर राज्यात सुद्धा तसेच ह्याच्या पुढे सुरू होणार। कारण का प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे सगळ्यांना त्याचा न्याय मिळायला पाहिजे। मग ते मराठा समाजाचा विषय असेल, ओबीसीमध्ये असेल, का ओबीसीमध्ये सुद्धा थकथक आहे की आम्हाला आरक्षण मिळत नाही, आम्हाला आरक्षण असलं तरी आम्हाला त्याचं युटिलायझेशन होत नाही। म्हणून हे सगळ्यांचं जर जातगणना झाली तर एक व्यवस्थित एक सगळ्यांना त्याचा न्याय मिळू शकतो। जरांगे पाटील असं म्हणतात जर एखाद्याची आई ओबीसी असेल तर त्याला सुद्धा नाही, मनोज जरांगे पाटलांनी जो विषय घेतलेला आहे किंबहुना ऐरणीवर आणलेला आहे, त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची किंबहुना सगळ्या मंत्री महोदयांची चर्चा चालू आहे आणि त्यातनं काहीतरी एक सकारात्मक मार्ग निघेल अशी आम्ही अपेक्षा करतो। शिंदे समितीचा अहवाल दुसरा आलेला आहे, ज्यामध्ये आता पुन्हा एकदा नोंदणी काही सापडणार आहे, समोर येणार आहेत। तुम्हाला काय वाटतं यानंतर कुठला पर्याय समोर येईल? कारण 24 तारखेचं एक अल्टिमेटम जरांगे पाटलांनी नाही, म्हणून आपण वेट अँड वॉच ठेवू। आता आज मी अजून तो जो काय शिंदे समितीचा जो अहवाल मी वाचलेला नाही आहे किंवा माझ्या कानावर आलेला नाही आहे। ज्या दिवशी तो पब्लिश होईल, प्रेझेंट होईल, त्याच्यानंतर मी बोलेन। शेवटचा प्रश्न, खासदारांचं निलंबन पुन्हा एकदा 41 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। 141 खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालंय। काय वाटतं या सगळ्या संदर्भात? लोकशाहीत सगळ्यांचा अधिकार असतो आपलं मत मांडायचं। तर निलंबन एवढ्या लोकांनी जर निलंबन केलं तर लोकसभा आणि राज्यसभा चालणार कशी? म्हणून कुठला ते मध्यम मार्ग निघावा असं हुकुमशाही असं वाटतं तुम्हाला? हुकुमशाही मी सध्या खासदार नाही आहे, म्हणून नेमकं सभागृहात काय चालते हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं मी उचित समजत नाही। पण लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, खासदारांना संधी द्यायला पाहिजे बोलायला। खासदारांनी आपलं मत स्पष्टपणे परखडपणे मांडण्यासाठी त्यांचा अधिकार आहे। थँक्यू।